राजूर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावानुसार 9 ऑगस्ट 1994 पासून जगात व आपल्या देशात 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। सालाबादप्रमाणे यंदाही अकोले तालुक्यात राजूर येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात पार पडला। आदिवासी लोककलेचे दर्शन घडवत माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली राजूरमध्ये जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यात आला। आपल्या समाजाच्या रूढी आणि परंपरा बालपणापासूनचे रुजवण्यासाठी पिचड यांनी आपल्या आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या सर्व आश्रमशाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या मिरवणुकीत सहभागी केले होते। याबरोबरच कुमशेत पासून ते घाटघर पर्यंतची अनेक समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे या मिरवणुकीत आपली हजेरी लावली असल्याचे दिसून आले। आज राजूर शहरातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पिचड यांनी हिरिहिरीने आपला सहभाग नोंदवला होता। झांज, लेझिम, टिपरी, आदिवासी नृत्य पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे यात्रेचे स्वरूप आले होते। म्हटलं तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आणि या दिवसाचा जितका आनंद होतोय, तुमचा प्रश्न जर विचारात घेतला तर तितकं दुःख पण व्हायला लागलं। कारण 18व्या शतकामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस साम्राज्यवाद आणि वंशवादाचा शिकार बनलेला जो आदिवासी समाज होता, जो अमेरिका असेल, आफ्रिका असेल किंवा भारत असेल, या ठिकाणी हा आदिवासी समाज आणि याची संस्कृती नामशेष होत चालली होती। आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा दारिद्र्यामध्ये आणि विविध संकटामध्ये आनंदी राहणारा हा समाज हा टिकला पाहिजे, याची संस्कृती टिकली पाहिजे। म्हणून युनोने आदिवासी दिन साजरा करण्याचं एक व्यासपीठ म्हणून आदिवासींना उपलब्ध करून दिलं। आणि म्हणून येणाऱ्या पिढीसमोर आदिवासींची जी संस्कृती ती कशी होती, काय होती, तिचं सामाजिकदृष्ट्यानं आणि नैसर्गिकदृष्ट्या कोणतं महत्त्व आहे, हे जे सांगायला पाहिजे होतं ते आज खऱ्या अर्थानं दिसत नाही। परंतु आमचं भाग्य असं आहे की मधुकररावजी पिचड साहेब आणि वैभव साहेब आम्हाला नेते लाभलेले आणि त्यांनी मोठा राडा न करता किंवा मोठमोठी फक्त आपलं काहीतरी मोठं नाव व्हावं म्हणून आदिवासी दिन साजरा न करता संपूर्ण शाळेंमधले लहान लहान नवीन पिढी एकत्र जमा केली। त्यांना आदिवासी संस्कृतीचं ज्ञान काय असतं, पुढं आदिवासी संस्कृतीसमोर आव्हानं काय आहे ती आणि समाजाचा विकास कसा होईल याच्यासाठी हा एकोपा त्यांनी या ठिकाणी घडवून आणला। परंतु आज काय झालं आहे, प्रत्येकजण आपलं एक हे करण्यासाठी, मोठेपणा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आणि विशेष वाईट, मी पहिल्यांदाच बोललो वाईट, याचं वाटतं की आज तरुणांना एकत्र केलं जातं आहे, तिथं संस्कृतीचा लवलेशही नव्हतो। म्हणजे युनोने ज्या उद्देशाने हा दिवस साजरा करायला घेतलेला आहे तो उद्देश तिथं कुठं दिसत नाही। फक्त काय झालं, मी माणसांची गर्दी किती जमवली, माझ्या मागं माणसं किती आहेत आणि याच्यातून माझं पुढील राजकीय भविष्य कसं साधतं आहे याच्यासाठी आज प्रयत्न केले जातात। माझ्या मताने ही शोकांतिका आहे, तर माणसांनी हा दिवस आदिवासी संस्कृती जीवनासाठी जे जे धोरणं आखतील याच्यासाठी ठेवलं पाहिजे, एवढं सांगतो आणि पुन्हा शुभेच्छा देतो। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन। क्रांती म्हणजे बदल। पूर्वीच्या काळी आदिवासी हा डोंगराकांगरात राहत होता आणि इतर समाजांनासुद्धा आदिवासी माणसाकडे दुर्लक्ष केलं, त्याची उन्नती तशी काही झाली नाही। परंतु कालांतरानं यावेळेस आपलं भारत स्वतंत्र झाला, संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, त्यावेळेस ह्या आदिवासी समाजाला, मागासवर्ग समाजाला 27% आरक्षण दिलं। आणि त्या आरक्षणातून कारण का दिलं तर हा समाज डोंगराकांगरात आहे, वंचित आहे, त्याच्यामुळं आरक्षण दिलं आणि हा समाज सर्वांच्या लेवलला यावं, बरोबरीला यावं याच्यासाठी दिलं। त्याच्याही नंतर या तालुक्याचे भाग्यविधाते पिचड साहेब यांनी जेव्हा आदिवासी मंत्री झाली त्यावेळेस या भागाची परिस्थिती पाहिली। सातपुडा ते कोल्हापूर, चंदगड हा सगळा सह्याद्रीचा पट्टा आणि या पट्ट्यात संपूर्ण आदिवासी बसलेला आहे। मग या आदिवासीची उन्नती जर करायची असेल तर त्याला काय पर्याय, तर त्यांनी विचार केला आणि आदिवासींना जर मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। जागोजागी आश्रमशाळा काढल्या, आश्रमशाळेतून सुखसुविधा दिल्या, लाखो विद्यार्थी या शाळेतून तयार झाले, ते जगाच्या बाजारपेठेत जाऊ लागले, चांगल्या हुद्द्यावर आहेत आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्यामुळं एका वर्गात 40 मुलं
आणि 30-40 मुलं जर चांगल्या पद्धतीनं मार्क पाडून जर पुढे गेली आणि पुढे अधिकारी झाले, नोकरीला लागले, तर त्यांच्या एका घरात एका चिमणीचा उजेड पडतो. म्हणजे त्यांचं जे दारिद्र्य किंवा गरिबी ती कमी झाली. आणि त्याच्याच भावनेतून आज 9 ऑगस्ट आदिवासी क्रांती दिन बदल झाला. आणि त्याच आनंदानं जे खेडेगावातील विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि जे पारंपरिक नृत्य केलं. तर आम्ही पूर्वी कसं होतो आणि आमच्यात आज काय बदल झाला हे एक समाजाला दावून दिलं. आणि हीच प्रेरणा फक्त कुठं मिळते तर फक्त शाळेत मिळते, विद्येशिवाय काही नाही. बाबासाहेब आंबेडकर जर ते दिव्याखाली बस. आज जागतिक आदिवासी दिन या निमित्तानं संपूर्ण जगामध्ये हा आदिवासींच्या हक्काचा दिवस म्हणून सणाच्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो. गावागावात, वाड्या वस्त्यावर देखील हा उत्सव साजरा केला जातो. आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून सन्माननीय आमचे नेते वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा उत्सव साजरा करतो. याच्यामध्ये कुठंही विविधपणा किंवा धांगडधिंगा हा प्रकार नसतोच. आदिवासी समाजाची त्यांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांची बोलीभाषा, त्यांची वेशभूषा यांची ओळख या नव्या पिढीला व्हावी याच उद्देशानं हा दरवर्षी असा कार्यक्रम साजरा केला जातो. वास्तविक पाहता आदिवासी समाज याची वेगळी संस्कृती, वेगळं जीवनमान आहे आणि जल, जमीन आणि जंगल ही त्याची मूलस्थान आहेत. त्यातल्या त्यात जंगल हा तर आदिवासींचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाचा विषय आहे. कारण या देशामध्ये, आपल्या देशामध्ये ज्या ज्या वेळेला अतिक्रमणं झाली त्या वेळेला आदिवासींनी महान क्रांती केली. परंतु जे शत्रू होते, मग तुमचे मुघल असतील, इंग्रज असतील, त्यानंतर पेशवे असतील, यांना देखील या जंगलाच्या अस्तित्वामुळं त्यांना कधीही हे आदिवासी क्रांतिकारक सापडले नाही. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर राघोजी भांगरे हे यांनी या तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये क्रांती केली. परंतु त्यांना इथं इंग्रज सरकार पकडू शकलं नाही. त्यांना पकडलं कुठं तर पंढरपूरला चंद्रभागाच्या वाळवंटात पकडलं. कारण इथं इंग्रजांनी खूप त्यांचा हे केला, पाठलाग केला, परंतु ते सापडले नाही. तसंच आमचं जे जव्हारचं संस्थान आहे, हे जव्हारचं संस्थान देखील एवढी आपल्या देशामध्ये उलथापालथ झाली, अनेक साम्राज्य आली, ती लयाच गेली. परंतु जव्हारचं संस्थान 750 वर्ष अबाधित होतं. ही आदिवासी समाजाची ओळख आहे. आणि म्हणून या दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आणि आमच्या मुलांची कलागुण हे ते सगळं पाहिलं त्याबद्दल सगळ्यांचे आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेतर्फे आभार मानतो आणि थांबतो. तालुक्यातील असतील आणि या राज्यातील असतील किंबहुना देशातील सर्व आदिवासी बांधवांना या 9 ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर आज क्रांती दिन देखील आहे. या क्रांती दिनाच्या निमित्ताने ज्या क्रांतिकारांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा देश घडवण्याकरता ज्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं होतं त्यांना देखील आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आपण पाहत असाल का जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत. वास्तविक पाहता या ठिकाणी जागतिक युनने ज्यावेळेस डिक्लेअर केलं जागतिक आदिवासी दिन, त्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरात ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव येतो, आदिवासी बांधव या निमित्ताने एकत्र येतो. त्यांच्या सांस्कृतिक कला असतील त्या कला आपल्या सर्वांसमोर मांडत असतो. किंबहुना त्यांचे जे काही कलागुण आहेत, विविध रंगी नाच असतील, त्याचबरोबर विविध कला असतील, या कला या माध्यमातून जगासमोर या ठिकाणी या निमित्ताने का होईना येत असतात. खरं तर आदिवासी म्हटलं तर डोंगर दऱ्यात राहणारा आदिवासी, परंतु या आदिवासींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागतिक युनोने ज्यावेळेस दर्जा दिला, आज जागतिक दिनाचा आदिवासी दिनाचा या ठिकाणी दर्जा दिला, त्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील आदिवासी बांधव या ठिकाणी आपापली संस्कृती असेल, परंपरा असेल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत त्या ठिकाणी पुढे येतोय. आज अकोले तालुक्यात देखील
या ठिकाणी अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय। या आदिवासी दिन साजरा होत असताना या अकोले तालुक्यात सातत्याने या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी परंपरा राहिलेली आहे का हा जागतिक आदिवासी दिन आपले जे काही सहकारी बांधव आहेत ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वास्तव्यात आहेत, राजूरला आपण या ठिकाणी बाजारपेठ म्हणत असताना 40 गाव डांगाण्याची बाजारपेठ म्हणतो। या 40 गाव आजूबाजूच्या राजूरच्या अवतीभोवतीचे 40 गाव किंबहुना आता रस्ते आणि सुविधा झाल्यात, त्याच्यामुळे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गाव या ठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव येत असतात। आज सगळ्यांना या निमित्ताने इथे येत असताना या बाजारपेठेशी आणि त्याचबरोबर या ठिकाणी या गावापासून सर्वजण या ठिकाणी काही ना काही ऊर्जा घेऊन जात असतात। आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याचबरोबर कला असतील, त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे धाडसी आणि कार्यक्रम असतील का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंबहुना त्याच्याही अगोदर कदाचित आदिवासी बांधव ज्या कला पारंपरिक होते या कला या ठिकाणी पोहोचताना या ठिकाणी दिसतात आहेत। आज या ठिकाणी आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर या संपूर्ण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्ते मंडळी असतील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमलेत। वेगळं वेगळं काहीतरी डीजेवर किंवा कुठल्या गोष्टीवर नाचण्यापेक्षा किंवा वेगळ्या काही करण्यापेक्षा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हे सर्व कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला भेटतात आणि या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला या ठिकाणी द्विगुणित झालेला पाहायला भेटतो। या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। प्रतिनिधी विलास तुपे, राजूर।